शेतकऱ्यांची जमीन संपादित न करता त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत रस्ता काढणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हुकुमशाही विरोधात 1 वर्षापासून आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या हे संघर्ष करत होते। मात्र आम्ही काहीही करू शकतो या भ्रमात असणाऱ्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार चपराक लगावली। केळघर येथे प्रचार सभेत बोलत असताना हा मुद्दा संजय गाडे तात्या यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताच शेतकऱ्यांचे नुकसान करणार नसल्याचा शब्द त्यांनी प्रचार सभेत दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची उरली सुरली आबरू ही गेल्याची चर्चा शिवसेनेच्या सभेच्या ठिकाणी चालू झाली। कार्यक्रमात आरपीआयच्या वतीने नामदार एकनाथ शिंदे यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आरपीआयचे जिल्हा महासचिव सुहास मोरे यांनी केला। रिपब्लिकन युद्धसाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। कास पठार आमचं तयार झालं, त्या कास पठाराला आमचा रोड झाला। पाचवड मेळा कुसुंबी मार्गे कास पठार, इकडची वाहतूक वाढली नाही पाहिजे साहिल बाबा, इकडची वाहतूक वाढली नाही पाहिजे, इकडं डेव्हलपिंग झाली नाही पाहिजे, इकडचा शेतकरी जागा नाही पाहिजे, म्हणून आम्ही सातारचा डोंगर फोडला आणि तिकडं हे मारत पर्यटन तिकडे केलं। मात्र इकडं आम्ही ओस पाडलो। आज 100 हॉटेल झाले, ते 100 हॉटेल कुसुंबी रस्त्याला झाल्या। आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्याच पद्धतीनं अंकुश बाबा कदम आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत। आता याच्या अगोदर तुम्ही भरपूर नादाला लागा। आता उपमुख्यमंत्री आमचा आहे, राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आमचा आहे। आतापर्यंत आम्ही दबून घाबरून घरात बसून राहिलो, पण आता जशा तसा टोला देण्याची धमक या ठिकाणी शिवसेनेने ठेवलेली आहे। कारण एका तासामध्ये नियोजन केलेल्या सभेला ही बसलेली गर्दी, ही गर्दीच आहे ना तुमच्या विजयाची नांदी करणार आहे। त्यामुळे मावशानू तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आदरणीय लघुदादांनी या ठिकाणी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे असा व्यक्तिमत्व आणि म्हणून या विनंतीला 186 शेतकऱ्याच्या जमिनीवर कुसुंबी कोळगर असेल ते ॲक्टिव्हेशन करण्याची फक्त शाश्वती 186 शेतकऱ्यांच्या जमिनी कुसुंबी कोळगर रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत, त्याचा देखील त्यांना न्याय मिळेल। शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। आणि म्हणून निवडणुका आल्या की लोक येतात, आश्वासनं देतात, 5 वर्ष मतं घेऊन जातात आणि त्या भागाचा पूर्णपणे या ठिकाणी विकास वंचित राहतो। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी हे सगळं काही बोलत नाही आहे, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत, या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या ठिकाणचा माणूस तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाता कामा नये, याची सुरुवात मी केलेली आहे। आणि म्हणून या केळघर मेळा भागामध्ये देखील हे तर आपला खऱ्या अर्थाने ही जन्मभूमी आहे। आणि म्हणून प्रतापगडाचा आपला समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झाला।